नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर मी सोलापूर ते नेपाळ प्रवास केला आहे. तर नेपाळला मी दुसऱ्यांदा पोचलो आहे यावेळेस आणि परत मी जनकपूरला पोचलो आहे. इथं जानकी माताचं मंदिर आहे, तर इथं आपण दर्शन घेणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, मी आजपर्यंत खूप प्रवास केला आहे, पण इंटरनॅशनली प्रवास करायचा हा माझा दुसरी वेळ आहे. दोन्ही वेळाही मी जे बॉर्डर क्रॉस केले ते रेल्वेच्या मार्फतच केलेलं आहे आणि जे मी नेपाळला गेलो आहे 2 वेळा ते रेल्वेनेच बॉर्डर क्रॉस केलेलं आहे. अजून मी इंटरनॅशनल रोड्सनी क्रॉस केलेलं नाही आहे बॉर्डर, फक्त ट्रेननीच केलेलं आहे. तर हे तर आपलं आता कॅज्युअल विजिट असं होतं. अजून मला डिटेलमध्ये नेपाळ एक्सप्लोअर करायचं आहे. तिसरं विजिट हे माझं लवकरच असणार आहे. तर आता आपण जनकपूरला पोचलो आहोत. आता इथं पोचायचं कसं म्हटलं तर तुम्ही कुठल्याही शहरातून तुम्हाला पोचावं लागेल सर्वात पहिला जयनगरला. बिहारमध्ये जयनगर येतं आणि तिथून 1-1.5 तास लागतो तुम्हाला जनकपूरला येण्यासाठी. तिथं तुम्हाला नेपाळचं बॉर्डर क्रॉस करणारी ट्रेन मिळेल. नेपाळचीच ट्रेन आहे, एकमेव ट्रेन आहे पूर्ण भारतातली जे तिथून आहे आणि ते इझी प्रोसेस वाटलं मला, म्हणून मी ट्रेननी दरवेळेस प्रवास केलेला आहे, म्हणजे दुसऱ्यांदा. आणि येताना जे आहे मी इंटरनॅशनल बॉर्डर जे आहे ते क्रॉस मी सोनोली बॉर्डरवरनं केलं होतं आणि ते मी बाय रोड आलो होतो, म्हणून तो एक एक्सपिरियन्स पण मी नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर करेनच. तर इथं जेव्हा मी मंदिरला पोचलो होतो, दुपारची वेळ होती आणि मंदिर नुकतंच बंद झाला होता. तर दर्शनासाठी आम्हाला थांबावं लागलं. तर मी आजूबाजूचं परिसर वगैरे सगळं फिरून घेतलं आणि परत दर्शनासाठी आलो. तर इथं बघू शकता आपण खूप छान असे जानकी मातांचे आमचे दर्शन झाले. प्रभूजी होते तर त्यांचेही दर्शन झालेले आहेत. तर मिथिलाही असं म्हणतात जनकपूरमध्ये. तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला मोफत भरपूर काही मिळतं, जिथं तुम्हाला करन्सी एक्सचेंज करू शकता, सिम कार्ड घेऊ शकता. इथं तुम्ही दर्शन करून घ्या पहिला. खूप छान दर्शन झाले होते माझे इथे. कमीत कमी मी 3 ते 4 वेळा दर्शन घेतलेलं आहे. पहिल्या वेळेस जेव्हा मी गेलो त्यावेळेसही आणि दुसऱ्यांदा जेव्हा गेलो त्यावेळेसही. जेव्हा पण इथं जाता आपण सारखं येत नसतं, म्हणून मन भरून तुम्ही दर्शन करून घ्या. खूप चांगले तुमचे दर्शन होतील. तर बाहेर तुम्हाला सिम कार्ड मिळेल, परत करन्सी एक्सचेंज करायला मिळेल आणि बरेचसे इथं तुम्हाला ठिकाणं असतील जे एक्सप्लोअर करू शकता तुम्ही. आणि इंडियाचं बॉर्डर जवळच आहे, इथून किमान एक 60-70 किलोमीटरच्या आसपास आहे. तर जयनगर आणि जनकपूरमध्ये भरपूर ट्रेन्स असतात, दिवसभरातून 3 वेळा ये जा करत असतात. मग ते तुम्ही युटिलाइज करू शकताय आणि जनकपूरला पोचू शकताय. इथून तुम्हाला काठमांडूला जाण्यासाठी बसेस मिळतात, पोखराला जाण्यासाठी बसेस मिळतात. मुक्तिनाथला जायचं असेल तर तेही तुम्हाला मिळू शकते किंवा तुम्ही टॅक्सी सर्व्हिसेस वगैरे पण यूज करू शकता. मी मॅक्झिमम जे प्रवास केलेला आहे इथं ते पब्लिक ट्रान्सपोर्टने केलेलं आहे. टॅक्सी थोडीशी महाग पडती पण लवकर पोचवती, पण भरपूर काही स्कॅम होत असतात. जसं इंडियामध्ये आपलं होतं तसंच तिथं पण नवीन टुरिस्ट बघितले की तुम्हाला हे करतात. आता हे मंदिराच्या आतमध्येच एक तुम्हाला चलचित्र बघायला मिळतं आहे, म्हणजे हे सगळे मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत जे आपण पाहताय. आता हे वेगवेगळी स्टोरी त्यांनी तिथं टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. खूप चांगलं वाटलं मला इथं पोचल्यानंतर. आणि माझ्यासोबत मित्र पण होते, तर त्यांनाही दर्शन घ्यायचं होतं आणि मी नेपाळला आलो होतो त्यांना घेऊन. यावेळेस माझ्यासोबत 6 जण ट्रॅव्हल करत होते. तर मित्राचे मम्मी आणि मामी होते, परत एक मित्र होता, त्याचा एक मित्र होता, असे आम्ही 6 जण आलो होतो. तर ही यात्रा आम्ही खूपच शॉर्ट मोमेंटमध्ये आम्ही जे आहे प्लॅन केलं. मी पहिला जाऊन आलो होतो, म्हणून मला सगळे माहीत होतं की कुठं कुठं काय काय असेल, कसं जायचं आपल्याला, कसं प्रवास करायचा आहे ह्याचा अंदाज होता मला, म्हणून मग आम्ही प्लॅन केला. मी तर फक्त गंगासागरसाठी निघालो होतो. मग ते म्हटले की ते करून आम्हाला नेपाळकी दाखवून आणि मग आमचं हे असं नियोजन झालं होतं. तर हे मंदिराच्या वरच्या बाजूला आपण गेलेलो आहोत. तर वरनं मंदिर वगैरे कसं दिसतं तुम्ही पाहू शकताय. जानकी मातांचं खूप छान असं दर्शन झालं होतं आणि थंडी खूप होती ज्यावेळेस मी इथं गेलो होतो. हे व्हिडिओ किमान 16 जानेवारीचा आहे. तर 16 जानेवारीला जेव्हा मी इथं पोचलो होतो खूप थंडी होती. दिवसा पण थंडी लागतच होती आम्हाला. इथं कडक ऊन पडलेलं असं दिसतं आहे आपल्याला, पण थोडंसंही जरी का तुम्ही सावलीमध्ये गेला तर तुम्हाला थंडी वाजून यायची, असं तिथलं वातावरण होतं. तर खूप छान असं हे वाटलं आमच्या मित्रांना ते तिथं आल्यानंतर, कारण की थंडी अशी अनुभवली नव्हती त्यांनी पहिल्यांदा. नंतर थंडीचा त्यांना जास्त त्रास होऊ लागला. तर इथं बघू शकता आपण हे वेगवेगळे तिथले
श्रीरामजी जेव्हा तिथं आले होते त्यांचे प्रसंग इथे दाखवण्यात आलेले आहेत चलचित्राच्या माध्यमातून. हे 3D पण म्हणू शकता आपण किंवा असं सगळे वर्किंगमध्ये होते. तर एक आमचा मित्र फोटोज काढून देत होता. एक त्यांचं ग्रुप फोटोज घ्यायचे होते, मग ते सांगितले होते की त्यांचे फोटोज घ्या. तो माझा मित्र तिकडं फोटोज घेऊ लागला होता. तर बाकीचे जे आमच्यासोबत आलेले मंडळी होते ते बाहेर थांबलेले, कारण की पहिला आम्ही लगेजपाशी थांबलो होतो, कारण की तिथं लगेज ठेवायला थोडंसं जागा नसतं. मग एकजण लगेजपाशी थांबलं आणि बाकीचे असे आले तरी चालतं दर्शन घ्यायला. तर मग मी आणि माझा मित्र थांबलेलो आधी, ते 4 दर्शन घेऊन आले. नंतर आम्ही 2 आलो होतो. तर इथं बघू शकता आपण प्रभू श्रीराम आणि जानकी माता यांचं विवाह होत असलेलं प्रसंग दाखवण्यात आलेलं आहे इथे. तर हे खूप छान वाटलं. आणि जानकी मंदिरच्या बाजूलाच आपल्याला असं विवाह मंडप पण बघायला मिळतो श्रीरामजींचं आणि सीतामाताचं. तर तेही आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहात. आणि इकडचं जो वातावरण आहे खूप भक्तिमय आहे आणि भरपूर इथं जे टुरिस्ट आहेत भारतातले येत असतात. किमान मला इथं 50 ते 60% भारतीय लोक दिसलेले आहेत या मंदिरामध्ये जे दर्शनाला आले होते. आणि बाकी नवविवाह झालेले लोक पण इथं दर्शनाला येत असतात. तर इकडं आल्यानंतर इथं पाहू शकताय वरच्या गॅलरीला जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 रुपये भारतीय 10 रुपये देऊन आपल्याला वरती यायचं होतं. आणि जर का नेपाळी असेल तर 15 रुपये असं काहीतरी तिकीट होतं वरती येण्यासाठी. तर आपलं वरचं ते पाहून झालेलं आहे, आपण खाली चाललो आहोत. तर इथं कार्यालय आहे आणि इथं तळघर आहे. तर हे तळघरामध्ये पण त्यांनी हे केलेले आहेत, खाली जे आधीचे कसे टाईपचे त्यांचे कपडे आहेत, ज्वेलरी कशा टाईपची असायची हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तेवढं जुनं तर नसावं असा माझा अंदाज आहे, फक्त ते तिथलं नेपाळची जे काही संस्कृती आहे ते दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, जे आपण पाहू शकताय. जिथं मला ते रेकॉर्ड करू वाटलं मी ते रेकॉर्ड केलेलं आहे तिथं. पण खूप काही अशी नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथं पोचल्यानंतर मला असं वाटलं की मी भारतातच आहे का असं वाटलं मला, कारण की असं वेगळं नाही आहे. फक्त आपल्याला चेहरे थोडंसं हे दिसतील, बाकीचं जे काही आपलं कल्चर वगैरे आहे ते सेमच आहे. तिथं भरपूर लोक दर्शनासाठी येत असतात नेपाळमधलेही. तर त्यांचं डेलीचं रुटीनमध्ये ते सकाळ आणि संध्याकाळी दर्शनासाठी येत असतात, आपण पाहू शकताय. तर असे बाहेरचे लोक पण येत असतात. समजा आता काठमांडूवरून काही लोक आलेले आहेत दर्शनासाठी जनकपूरला, काही पोखरावरून आलेले आहेत, काही भक्तापूरवरून आलेले आहेत. आणि बाकी आपले भारतीय लोक जे दर्शनासाठी गेले ते तर आहेच आहेत. तर हे असे भरपूर भक्त लोक तिथं येत असतात दर्शनासाठी. आणि मी वारंवार सारखं अयोध्येला तर जातच असतो दर्शनाला. मग तिथं गेलं की असं ठरवलं आहे की आपण जेव्हा जेव्हा इकडे जाऊ तेव्हा इथं जानकी मंदिरला पण नक्कीच येऊन दर्शन घ्यायचं. म्हणूनच माझं हे जे आहे दुसऱ्यांदा मी दर्शनासाठी पोचलो होतो. आणि इकडं आल्यानंतर तुमचा दिवस कसं जाईल कळतच नाही. आजूबाजूला भरपूर कुंड वगैरे आहेत, मग तिकडेही तुम्ही आपला वेळ घालवू शकताय. आणि तिकडचं जेवण वगैरे पण तुम्हाला भारतीय जेवणासारखंच बऱ्यापैकी मॅच होतं. तिकडं जास्त करून राईस खाण्यात येतं. नेपाळी थाळी म्हणून एक आहे, जरी का ते तुम्ही घेतलात तरी पण सफिशियंट आहे. म्हणजे जर का तुम्हाला बाकीची गोष्टी खायच्या नसतील तर मग तुम्ही व्हेजमध्ये नेपाळी थाळी ऑर्डर केलं तरी होऊन जातं. तर हे असे वेगवेगळे तळघरातले तुम्ही बघत आहात. तर नेपाळी संस्कृतीला दाखवण्याचा इथं त्यांनी थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तर मंदिरामध्ये दिवसभरातून खूप काही पूजा वगैरे होत असते, पूजापाठ होत असते. जे नवीन लग्नाची जोडी करून आलेले असतात ते आलेले असतात, कोणाचं नाव ठेवण्यात येत असतं, कोणाचं जावळं काढण्यात येत असतं. असे मला वेगवेगळे तिथं दरवेळेस प्रसंग दिसण्यात आलेले होते मंदिराच्या अवतीभोवती. तिथं पुजारी लोक वगैरे बसलेले असतात, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि इकडं एक अशी मंदिरं होते छोटे, आतमध्ये टेम्पल कॉम्प्लेक्स असल्यासारखंच होतं बऱ्यापैकी. आणि जागोजागी असे वेगवेगळे लोक बसलेले आपलं जेवण वगैरे पण करत होते. आणि काही लोक जे पूजापाठ वगैरे करत होते तिथे. तर मंदिर खूप भव्य होतं आणि रंगरंगोटीचं काम तर खूप छान दिसत होतं. आणि इथं बघू शकता बसण्यासाठी व्यवस्था होती. आणि बरेचसे लोक जे आहेत तिथं व्हिडिओ शूट वगैरे करत होते, फोटोज घेत होते. आणि इथं दर्शन
झाल्यानंतर ते पूजापाठला बसायचे. तर इथं तुम्हाला गुरुजी वगैरे दिसतीलच, मी व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. आणि तसं भजन कीर्तनचं पण कंटिन्यू चालू असायचं, ते पाहू शकता आपण. व्हॉइस ओव्हर करण्याचं हेच कारण होतं की मंदिरामध्ये कंटिन्यू जे आहे भजन कीर्तन चालू असतं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आवाज यावा म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत असतो. तर इथं किती गर्दी आहे पाहू शकता आपण. आणि नुकतंच मंदिर ओपन झालं असल्यामुळे मी परत एकदा आलो होतो. आणि इथं पूजाची सामग्री वगैरे बघू शकताय, तिकडे कशा प्रकारचे पूजा वगैरे आहेत. मी त्यांना बोलायचा प्रयत्न केला, ते ना जे आहे हिंदी एवढी परफेक्ट येत नव्हती किंवा मराठी तरी येतच नव्हतं. ते बोलले की आप रेकॉर्ड कर लो. म्हटलं ठीक आहे. मग इथं बघू शकता पूजेची त्यांनी तयारी करून ठेवली होती, त्यांचे जे कोणी येणार होते. आणि इथं लहान मुलाचं जे आहे काहीतरी जावळ वगैरे काढायचं किंवा असं काहीतरी पूजा वगैरे चालू असेल किंवा नाव ठेवायचं कार्यक्रम वगैरे असं चालू असेल. आता ते जे आहे त्यांनी मॅक्झिमम नेपाळीमध्ये बोलवत होते, म्हणून मला तर काही समजत नव्हतं. तर हे पाहू शकता आपण. आणि हे जे तुम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन अनुभवता ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं की काय काय त्यांची परंपरा असते. बऱ्यापैकी आपल्यासारखंच असतं, फक्त थोडंसं वेगळं असतं तेवढंच. तर इथं पाहू शकताय आपण, सगळेजण असे मंदिराला लागूनच थांबलेले होते. तर मीही इथं फोटो व्हिडिओ घेण्यात मग्न झालो होतो. भरपूर फोटोज घेतलेत, व्हिडिओज घेतलेत. आणि इकडे जेव्हा तुम्ही याल तर तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टीही आपल्याला भरपूर मिळतील आजूबाजूला. तर तिकडेही जाऊन तुम्ही नक्कीच खावा. मी इकडं छोले समोसा भरपूर खाल्ले आहे. आणि लिट्टी चोखा पण इथं मिळत होतं, बिहारचं डिश आहे, बिहारजवळच होतं म्हणून इकडं तेही खायला मिळतं. आणि रेल्वेने जेव्हा तुम्ही प्रवास करून येता इकडे, तुम्हाला फक्त भारतातले 45 रुपये लागतात. तुम्ही 45 रुपयामध्ये इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करू शकताय. फक्त तुमचं आधार कार्ड, वोटर ID किंवा पासपोर्ट संग असलं तर चांगलंच असेल. तर इथं बघा राम जानकी विवाह मंडप आहे, तर ते इथं तुम्ही जाऊ शकताय आतमध्ये 10 रुपये देऊन. आणि मी दुसऱ्यांदा इथं आलो होतो. तर काही लोक म्हणतात की हे ओरिजिनल नाही आहे, फक्त असं देखावा बनवण्यात आलेला आहे, तर ओरिजिनल स्थळ वेगळं आहे. तर ॲटोवाले म्हणतात की ते तुम्हाला फिरवून आणून दाखवतील. तर मी पुढच्या वेळेस ज्यावेळेस जाईन त्यावेळेस नक्कीच प्रयत्न करेन की आपल्यासाठी तिथलाही व्हिडिओ बनवून आणेन. आता आपल्याला हे माहीत नसतं की गाईड आपल्याला बरोबर माहिती देतो का नाही. तर हे तर ॲटोवाला आहे, पण तिथं ते होतं मंदिराच्या बाजूलाच. तर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हे असं परिसर आहे तिथे, आणि तिथं रेकॉर्डिंग वगैरे करायला काही हरकत नाही आहे. त्यांना मी विचारलं आणि विचारूनच रेकॉर्ड केलेलं आहे, पाहू शकताय आपण. तर या व्हिडिओमध्ये आपण जानकी मंदिर पाहिलं आहात आणि तिथलं मंडप पाहिलं आहे. आणि इथं लक्ष्मणजींचं मंदिर आहे आणि हनुमानजींचं मंदिर आहे. तर हे घंटी वगैरे बघा कसे आहेत. आणि इकडं शिलालेख वगैरे पण आपल्याला असं पाहायला मिळतं. काही ठिकाणी मला दिसले होते, ते मला रेकॉर्ड करायला जमलं नाही. तर बाहेरून असं प्रचंड मोठं दिसतं, एखादं पॅलेस असल्यासारखं, पण हे मंदिर आहे श्री जानकीजींचं मंदिर. आणि जवळच इथं श्री रामप्रभूजींचं पण मंदिर आहे. तर तिथं पण आपण जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. तर हे वालं आपल्याला कसा वाटला जानकी मंदिर कमेंट करून नक्कीच कळवा. ह्याच्यापूर्वी पण जर का तुम्ही माझ्या हिंदी चॅनल ट्रॅव्हल टॉकीजवरती पाहिलं असेल तर तुम्हाला मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो त्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, आणि ते पण असंच डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्कीच तुम्ही तोही व्हिडिओ पहा. माझे तिन्ही चॅनल आणि सोशल मीडियाचे जे काही माझे लिंक्स आहेत सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून माहिती घेऊ शकता. आणि समजा जर का तुम्हाला तिकडं जाण्यासाठी मी सोबत यायचं असेल तर तसंही तुम्ही मला सांगू शकता, मग आपण संघ पण जाऊ शकतो. कारण की मी लवकरच अजून एकदा तिकडं जायचं प्लॅन करेन. फक्त मी गेल्या वेळेस जे गेलो होतो थोडंसं पावसाळा होता, पावसाच्या वेळेस मी गेलो होतो. त्यानंतर आता मी थंडीच्या वेळेस जाऊन आलेलं आहे. आता ह्यावेळेस उन्हाळ्यात तर नाही जाणार, कारण की थोडंसं जास्तच तिकडं हे होईल, आणि इतक्यात नाही जाणार. मी गेल्या 4 महिन्यातून 2 वेळा जाऊन आलो आहे.
तर मग घरचे म्हणतील सारखं नेपाळला का चालला असं म्हणू शकतात. तर असं काही हे नाही आहे. फक्त जो माझा नेक्स्ट स्टॉप मी प्लॅन करतो आहे ते कदाचित बाईकने वगैरे जायचं प्लॅन करेल असं मला वाटतं. हे काही छायाचित्र आहेत जे मी माझे आहेत, माझ्या मित्रांचे आहेत, जे मी काढलेले आहेत, मंदिराच्या अवतीभोवती काढलेले आहेत, वेगवेगळ्या लोकेशनवरती काढलेले आहेत. तर हे रिलेटेड आहेत एकमेकांना, की मी तर जेव्हा आलो होतो काही पोर्ट्रेट्समध्ये घेतले आहेत, काही डायरेक्ट घेतलेले आहेत. तर तुम्हालाही अंदाजा येत असेल. आणि तुम्हाला जर का प्रवास करायचा असेल नेपाळला, तर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकते. तर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही इकडे जावा. नाहीतर तुम्ही नुसतं माझ्या यूट्यूब चॅनलवरती जरी का बघितलं तर तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल. आणि इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायला आपल्याला काही लागत नाही. आपण भारतीय आहात तर तुम्हाला विजा वगैरेची गरज पडत नाही, पासपोर्टची पण गरज नाही तसं. फक्त तुमचं व्हॅलिड आधार कार्ड आणि आपला जो वोटर आय डी असतो तो घेऊन जावा. पण ओरिजिनल घेऊन जावा, डुप्लिकेट घेऊन जाऊ नका. तर नाहीतर काही वेळेस आपल्याला असं संशयाने बघतात की आपण नक्कीच भारतीय आहे का, दुसरे कोण आहेत त्यांना ते डिटेल्स पाहिजे असतात. आणि तिथं सिम कार्ड घेताना तर तुमचं पासपोर्ट असेल तर तुमचं लगेचच सिम कार्ड मिळतं. नाहीतर मग एक 7 दिवस व्हॅलिडिटी असलेलं सिम कार्ड वगैरे ते तुम्हाला देतात. ते लवकरच टाईम झालं की ते बंद करत असतात, असं मी दुसऱ्या पॅसेंजरकडून वगैरे ऐकलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो. पण जितक्या वेळ मी तिथं गेलो आहे तिथं मी सिम कार्ड घेतलेलंच नाही आहे. मी हॉटेलमध्ये जिथं स्टे केलो त्यांचंच वायफाय मी यूज करतो. बसमध्ये वायफाय असतं किंवा मग आजूबाजूच्या पॅसेंजरला म्हणायचं की थोडंसं वायफाय सोडा, घरी कॉल करायचं. मला फक्त घरी इन्फॉर्म करायचं असतं की मी सेफली पोचलेलो वगैरे आहे, एवढंच. तर मित्रांनो, आपल्याला हा वाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. तर चला मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.